श्री अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग अध्याय 6 भाग 3 अभंग क्रमांक 207 ते 406. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झालात म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अम्लान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही मनोमन वंदन करते. या संधीचा लाभ घेऊन आपण श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या 207 ते 406 अभंगांचा विचार करूया. मागच्या भागाच्या समारोपात आपण म्हटलं की भक्तीच्या मार्गाने योगाचा पंथराज जाणूया. हे ऐकल्यावर मनात येईल की योगाच्या मार्गाने अद्वैत साधणं हे ठीक आहे, पण यामध्ये भक्तीचा संबंध कुठे येतो? भक्तियोग तर 12व्या अध्यायात सांगितला आहे. म्हणजे या अध्यायापासून 5 अध्यायांच्या नंतर त्याचा विचार येतो. आपल्या या विचाराबाबत अजिबात दुमत नाही, पण भक्ती नाना रूपांनी आपल्याला भेटते. भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे वात्सल्य. त्या संदर्भानुसार तिला वेगवेगळी नावं दिली तरी मुळामध्ये असतं ते निरतिशय निस्वार्थ प्रेम. भक्ती म्हटलं की सहसा ज्याची भक्ती केली जाते तो श्रेष्ठ आणि त्याच्या तुलनेत भक्ती करणारा भक्त कनिष्ठ असं मानलं जातं. पण निस्वार्थ प्रेमामध्ये अशा प्रकारचा उच्च नीच भाव कुठे असणार? सगळ्या संतांचे अभंग बघितले तरी आपल्या लक्षात येईल की प्रसंगी ते देवाशी भांडायला सुद्धा कमी करत नाहीत. खरं म्हणजे ज्याचं दुसऱ्यावर इतकं निरतिशय प्रेम असतं तोच त्याच्याशी भांडू शकतो. भांडणं घरात होतात, पण चौकामध्ये अपरिचिताशी होत नाहीत, कारण त्याच्याशी काही संबंधच नसतो. प्रेम तर लांबचा विषय. भगवान आणि त्यांचा प्रियतम भक्त अर्जुन यांच्यात तो दुरावा सुतराम नाही. म्हणूनच मी तुझ्या हातातलं खेळणं झालोय असं भगवंत अर्जुनाला अगदी सहजपणे सांगतात. ते प्रेम, ती भक्ती 6व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात अनुभवायला मिळते. वर्णन आहे आत्मज्ञाचं. त्याला स्वतःशिवाय भिन्न असा जगाचा अनुभव नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माणसाचं स्वतःवर जेवढं प्रेम तेवढं इतर कुणावरही नसतं. म्हणूनच भगवंत आणि अर्जुनाचं प्रेम म्हणजे एका रीतीने आत्मज्ञाचं स्वगतच नाही का? आता हा आत्मज्ञ कोण असं आपल्याला वाटेल. आत्मज्ञ या पदामध्ये 2 शब्द दिसतात. एक आत्म आणि दुसरा ज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा, म्हणून आत्मज्ञ म्हणजे स्वला जाणणारा. आपल्याला वाटेल त्यात काय, आपण सगळेच स्वतःला जाणतो, पण तसं नाही. आपण स्वतःला म्हणजे आपल्या अहंकाराला, आपल्या पदव्यांना, आपल्या भौतिक गोष्टींना जाणतो आणि त्यावरून म्हणतो की मी स्वतःला जाणतो. ज्याच्यामुळे संपूर्ण शरीर कार्यरत असतं असा हा मी म्हणजे
शरीरात असणारा जीव किंवा चैतन्य. चैतन्याचं स्वरूप आहे सत, चित आणि आनंद. सत म्हणजे असणं, चित म्हणजे त्याची जाणीव. ती तर आपल्याला असतेच. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी म्हटलं की कोणालाही मी नाही अशी अनुभूती येत नाही आणि आपलं सगळं जगणं हा आनंद मिळावा यासाठीच तर असतं. या अर्थाने भौतिक संपत्ती म्हणजे आत्मा म्हणजे मी नाही. भगवंत आणि अर्जुन दोघेही याच अर्थाने एक आहेत आणि भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योगामध्ये पांडवांमध्ये मी अर्जुन आहे असं स्पष्टपणे सांगितलं. पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? अगोदरच्या श्लोकांचा संदर्भ घेऊन माऊलींनी या श्लोकावरच्या भाष्याची सुरुवातही आत्मज्ञाच्या वर्णनापासून केली आहे. श्रीमद भगवद्गीता ऐकताना किंवा वाचताना मात्र हा श्लोक काही विशेष आहे असं जाणवतही नाही. पण माऊलींनी तो अगदी विलक्षण रीतीने विवरून सांगितला आहे. श्री माऊलींनी प्रकट केलेलं या 10व्या श्लोकामधलं भगवंतांचं आणि अर्जुनाचं इतकं गहिरं नातं उलगडल्याशिवाय या श्लोकाचा स्वतंत्र आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जावंसं वाटत नाही. श्री माऊलींच्या मनोगताला दुजोरा देताना स्वामी म्हणतात की सामान्यतः दिवस उगवल्यानंतर काही काळाने मावळतो, पण या आत्मज्ञाच्या बाबतीत मात्र हा अद्वैताचा दिवस एकदा उगवला की मावळतच नाही. कारण त्याला सगळीकडे कायम तो एकमेव असल्याचा अनुभव येतो. कोणताही व्यवहार करायचा तर किमान 2 पाहिजेत, परंतु हा एकटाच असल्याने स्वतः स्वभावतःच असंग आणि अपरिग्रही असतो. मावळेना ऐसा अद्वैताचा दिन उगवला जाण जया लागे, मग तो आपण आपुल्याची ठाई जडोनिया राही अखंडित. ऐशा आत्मदृष्टी विवेकी जो झाला पार्था तो एकला एक असे. आता तिन्ही लोकी तोची तो म्हणोनी असंग्रही जाण स्वभावता. ज्याला तो अनुभव असेल तोच अशा आत्मज्ञाचं वर्णन करू शकेल. याच अर्थाने आपण म्हणतो की शिव होऊन शिवाची आराधना करावी. शिवो भूत्वा शिवम येजेत. श्री माऊली आणि श्री स्वामींचा तोच स्वानुभव म्हणून त्यांनीही अशा समर्थ भगवंतांचं वर्णन करायला सुरुवात केली. माऊली आणि स्वामींशिवाय भगवंतांचं वर्णन तरी कोण करू शकेल? त्या वर्णनाची सुरुवात करताना माऊलींप्रमाणेच स्वामी भगवंतांना उद्देशून द्रष्ट्यांच्या दृष्टीचा दीप आणि ज्ञानियांचा बाप असं म्हणतात. ही नुसती सुरुवात आहे. ते सांगतात की भगवंतांचं वर्णन करायला सुरुवात केली ती या सगळ्या शब्दराशीचा आरंभ असणाऱ्या ओंकारापासून. त्या शब्दब्रह्मरूपी ओंकाराच्या पेठेतून वेदांचं महावस्त्र आणलं. पण भगवंतांच्या कीर्तीचं वर्णन ते वेदसुद्धा काही करू शकले नाहीत आणि भगवंतांसाठी दिलेलं ते महावस्त्रही अपुरं पडलं. देखा द्रष्ट्यांच्याही दृष्टीचा जो दीप ज्ञानियांचा बाप असे जो का, जयाच्या संकल्पे विश्वाची रचना होय
ऐसा जाणा समर्थ जो, ओंकाराच्या पेठे माझी शब्दब्रह्म झाले जे उत्तम महावस्त्र, होय तेही टाचे ज्याचिया यशाते, देखा वेढाया ते पुरेचिना. हा माऊलींचा भगवंतांविषयीचा भाव, हे त्यांचं हृदगत. भावार्थ दीपिकेत माऊली म्हणतात की संतांची लक्षणं सांगण्याच्या निमित्ताने देवांनी हे कोणाचं वर्णन आरंभलं कळत नाही. हा संवाद अर्जुन आणि श्रीकृष्णांचा असल्याने स्वामींनी, अर्थात तो अर्जुनाच्या मनातला भाव मानला, की त्याला वाटलं देव कोणाबद्दल बोलतायत कोण जाणे. द्वैताचा ठाव फेडणारं असं अद्वैताचं बोलणं, म्हणजेच अर्जुन मला आवडतो असं उघडपणे सांगितलं तर प्रेमाची गोडी नाहीशी होईल. म्हणून संतांच्या अद्वैताचं वर्णन करून प्रेमाच्या उपभोगासाठी भगवंतांनी आपलं आणि अर्जुनाचं मन वेगवेगळं ठेवलं. मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकलेल्या आणि त्यासाठीच दीन झालेल्या मुमुक्षूंचा कलंक याला लागेल. एखाद्या वेळी याचा मीपणाही जाईल आणि मग मी एकटा काय करणार, अशी भगवंतांची काकुळती ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय भावपूर्ण रीतीने सांगितली आणि श्री स्वामींनी आपल्यासाठी ती अशा रीतीने आणली. त्यांनी म्हटलं की भगवंतांनी सुद्धा त्यामुळे हे ज्ञान अर्जुनाला थेटपणे दिलं नाही, तर अन्योपदेशाची, म्हणजे लेकी बोले सुने लागे अशी रीत वापरली. आपल्या परिचयाच्या या म्हणीला स्वामींनी उपदेश म्हणून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ते म्हणतात, वानू नेणे देवे बोलिली लक्षणे, कोणाची का येणे मिशे येथे. अहंभाव याचा जरी का जाईल आणि हा होईल मत्स्वरूप, तरी मी एकाकी काय करू येथे. मनी ऐसे वाटे श्रीकृष्णा ते, जया ते पाहून व्हावे समाधान, करावे भाषण तोंड भरी. जया लागी द्यावे दृढ आलिंगन, ऐसे मग कोण उरे दुजे. आपुलिया जीवी जी का सामावेना, वाटे जी का मना भली गोष्ट. कवणासे मग सांगावी ते येथे, पावला ऐक्या ते जरी पार्थ. ऐसी काकुळती आपुले आपण, सर्वथा जाणून जनार्दने. अन्योपदेशाची रीती स्वीकारून, बोली मने मन आलिंगिले. ओतीवती मूर्ती कृष्ण सुखाचीच, पार्थरूपे साच प्रकटली. पार्थावरी कैसे प्रेम विलक्षण, कोठे आत्मज्ञान कोठे युद्ध. प्रीती पात्रापुढे जणू प्रेममूर्ती, पाहतो श्रीपती नाचे कैसा. वेडचे टीका ना जीवा भुलावून, वेड म्हणे कोण तया लागी. भगवंत आणि अर्जुनांचं हे अलौकिक प्रेम बघून ज्ञानदेवांना आठवते ती सख्य भक्ती. प्रत्यक्ष देव जवळ असून त्याला सोडून त्याच्या भक्ताचं कौतुक करावं, हे भक्तीचं विलक्षणत्व. अर्जुन या सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवता. स्वामी म्हणतात, तरी धनंजय सख्यत्वा आश्रय, हाच अभिप्राय जाणा येथे. सुखे शृंगारिले किंवा जे मानस, पहावया त्यास आरसा तो. आत्मनिवेदना अलीकडे देखा, सख्याची भूमिका जी का दृढ. सख्य भक्तीची त्या कैसा धनंजय, अधिष्ठात्री होय देवता तो. पासी प्रभू
तरी न वर्णिता त्यासी येथे सेवकासी वाखाणावे. पार्थाची या ठाई प्रेम अनिवार्य, म्हणून साकार झाला देव. भगवंतांचा प्रत्यक्ष अवतार असणारे ज्ञानदेव हे गीतामृत श्रोत्यांना भरभरून देत असताना यापेक्षा आणखी भाग्य ते कुठलं. या ठिकाणी माऊलींना माय मराठी आठवली. 6वा अध्याय सुरू करताना या मराठीचं कौतुक माऊलींनी आणि स्वामींनी केलं. आता योगाच्या गहन गंभीर विषयाकडे वळायचंय. त्यापूर्वी पुन्हा एकदा त्या मराठीचं स्मरण केलं. बोलाचा हा ढंग पाहोन या श्रोते, तेव्हा बोलती ते थोर भाग्य. जिंकोनिया आले नादब्रह्मा काय, शब्दांचे सौंदर्य ऐसे वाटे. नवल ना. देशी मराठी ही भाषा परी कैसी यशा आली येथे. साहित्य रंगाचे नानाविध ठसे शब्दाकाशी कैसे उमटले. कैसे ज्ञानरूप चांदणे टपोर शीतल साचार भावार्थे जे. कैसी श्लोकार्थाची कुमुदिनी येत झाली विकसित स्वभावेची. निरीच्छ जे येथे तया तेही व्हावी इच्छा की ऐकावी कथा हीच. मनोरथाची या थोरवी ही साच अंतरी येताच प्रत्ययासी. मग उत्कंठेने ऐकता हे बोल सुखे आला डोल श्रोत्यां लागी. तव ज्ञानदेव सर्व हे जाणोन म्हणे अवधान द्यावे आता. त्या योगाच्या आकलनासाठी माऊली जणू श्रोत्यांना तयार करत आहेत. म्हणून एकदम योगाच्या विषयाला सुरुवात न करता अर्जुनाच्या मुखाने त्यांनी श्रोत्यांचीही पूर्वतयारी करून घेतली. आदर्श शिष्याप्रमाणे अर्जुनाने भगवंतांना आपल्या मर्यादा सांगितल्या. आत्ता तुम्ही जी संतांची लक्षणं सांगितली ना, त्याचा विचार करता मी फार अपुरा आहे. पण आपण मला ब्रह्मरूप करावं, त्यासाठी आपण सांगाल ते कष्ट घ्यायला मी तयार आहे. देवांनीही प्रेमळपणे हसून त्याला होकार भरला. स्वामींनी असं वर्णन केलंय. देवा, पाहता या लक्षणांचे सार खरोखरी फार अपुरा मी. परी तुम्ही माते जरी शिकवाल योग्यता येईल तरी अंगी. जरी माझ्याकडे पुरवाल चित्त ब्रह्मची निश्चित होईन मी. सांगाल अभ्यास तो करायास कामज सायास वाटतील. अंतरी उत्कंठा लागली म्हणून प्रभो विनवणी हीच आता. आपुला मानोनी ऐसेची करावे की म्या स्वये व्हावे ब्रह्मरूप. पार्थाचे वचन ऐकोनी भगवान बोलती हसो न करू ऐसे. घेओनिया जन्म सहस्रही देखा होय इंद्रादिका दुर्लभ जो. तोची कैसा येथे पार्थाच्या अधीन बोले ते झेलो न धरी त्याचे. झाला हा विरक्त सर्वथैव ऐसा आला भरवसा अनंतासी. सर्व मार्गांमध्ये योग मार्ग श्रेष्ठ असल्यामुळे त्याचा उपदेश अर्जुनाला करावा हे भगवंतांच्या मनात आहेच. हा मार्ग शाश्वत असल्याने शाश्वत असणारा शिव अजूनही त्याचा यात्रेकरू आहे असं माऊलींप्रमाणेच स्वामीही सांगतात. वस्तुतः हे सगळे मार्ग आदिनाथ शिवापासून निर्माण झाले. मग शिव कसा यात्रेकरू असं आपल्या मनात येईल. पण पंढरीच्या वारीला नाही का सर्व वारकऱ्यांबरोबर विठ्ठल
प्रत्येक वारीमध्ये असतोच. विठ्ठलाने जरी पंढरीची वारी सुरू केली नसली तरी ज्या संतांनी भक्तांनी ती सुरू केली ते भक्त आणि भगवंत एकच ना. तसाच हा शिव आपल्या भक्तांसह आनंदाने जन्मोजन्मी मार्गक्रमणा करणारा. सर्व मार्गांमध्ये असे जो का श्रेष्ठ तोची ऐके येथ योगमार्ग. प्रवृत्ती वृक्षाच्या तळी जेथे साची फळे निवृत्तीची कोट्यावधी, असेची अद्यापि शंभू महेश्वर यात्रे करू थोर मार्गाचा ज्या. आत्मबोध उजू मार्ग स्वीकारोनी धाव महाशून्यी घेतली गा. आणि आडमार्गे साधक तो गेला तरी लाभे त्याला स्वर्ग सुख. माऊलींनी आणि स्वामींनी याला आत्मबोधाचा हा उजू म्हणजे सरळ मार्ग असं म्हटलंय. पण तो केव्हा सद्गुरू सारखा असता पाठीराखा तरच. इथून पुढे कुंडलिनीचा प्रवास सुरू होतो. सामान्यतः मनुष्य प्राणी नाकाने श्वास घेतो आणि श्वासनलिकेतून तो आत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने बाहेर येतो. पण जेव्हा कुंडलिनीचा प्रवास सुरू होतो तेव्हा मूलाधार चक्राच्या ठिकाणी असणाऱ्या इडा पिंगला या 2 नाड्यांमधून तो मध्यगत सुषुम्ना नाडीमधून प्रवाहित होऊन मस्तकात सहस्रारापर्यंत जातो. हा प्रवास तेव्हा पाठीच्या कण्यातून होत असल्यामुळे त्याला पश्चिम मार्ग असं म्हणतात. अधोमुख म्हणजे खालच्या दिशेला तोंड असणाऱ्या प्राणांचा, ऊर्ध्वमुख म्हणजे वरच्या दिशेला मस्तकात ब्रह्मरंध्राकडे होणारा प्रवास. या अर्थाने नाथ महाराजांनी नाथाघरची उलटी रीत असं म्हटलं. स्वामीही त्याचं वर्णन करताना म्हणतात, पूर्वेच्या मार्गे पश्चिमेचा तट गाठावा उलट पंथायसा. यामध्ये शेवटी जीव शिवाचं मिलन होत असल्याने त्याला पंथराज म्हणून मान्यता मिळाली. या मार्गाचं वैशिष्ट्य असं की गंता म्हणजे जाणारा आणि गंतव्य म्हणजे जाण्याचं ठिकाण हे दोन्ही एकरूप होतात. ते ऐकून अर्जुन म्हणाला, मला तर हे सगळं नीट समजून घ्यायची फार उत्सुकता लागली. ते ऐकताच लटक्या कोपाने भगवंत म्हणाले की अरे किती हा तुझा उतावीळपणा. आम्ही स्वतः तुला सांगत असताना ते ऐकायचं सोडून पुन्हा तूच काय विचारतोस. जाण येणे मार्गे जया स्थानी जावे ते तो स्थान व्हावे आपणची. थोरवी ही ऐसी किती सांगू आता स्वभावे तू पार्था जाणशील. पार्थ म्हणे तेव्हा कृपानिधे देवा तेची मग केव्हा जाणेन मी. उत्कंठा सागरी बुडालो मी येथे कान काढा माते वरी तुम्ही. तव तया ऐसे बोलती श्रीकृष्ण काय हे भाषण उच्छृंखळ. आम्ही स्वेच्छेनेच सांगत असो साच वरी तूही तेच विचारसी. अशा रीतीने अर्जुनाबरोबरचा प्रेमळ संवाद हळूहळू भगवंतांनी आपल्या मुख्य विषयाकडे योगाकडे वळवला आणि 11व्या श्लोकात आसनापासून सुरुवात करून 14व्या श्लोकात कुंडलिनीपर्यंतचा प्रवास सांगितला. आपणही आता त्या प्रवासात सामील होऊ. या 4 श्लोकांवर मिळून श्री माऊलींच्या
एकंदर 141 ओव्या आणि श्री स्वामींचे 237 अभंग आहेत. ते सगळं अभ्यासणं इथे शक्य नाही आणि महत्त्वाच्या अभंगांचा असं म्हणणंही उचित नाही, कारण खरं तर सर्वच अभंग महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण त्यापैकी काही अभंगांचा विचार करू. आपल्याला नेहमीचीच विनंती की आपण मात्र ते सर्वच्या सर्व अभंग शांतपणे वाचावे. कोणत्याही विषयाचा अगदी बारकाईने अभ्यास करून घेणारे आदर्श शिक्षक म्हणजे श्री माऊली आणि श्री स्वामी. योगाचा हा कडा चढताना ज्या 4 पायऱ्या सांगितल्या त्यापैकी प्रत्याहाराचा विचार गेल्या भागात आपण केला. या ठिकाणी ध्यानाचं वर्णन करतानाही ध्यानाला बसायच्या स्थानापासून सुरुवात केली. ध्यानाची सुरुवात करताना बहुधा श्वासोच्छ्वास कसा असावा, मांडी कशी घालावी, म्हणजे आसन कसं असावं इत्यादी सांगितलं जातं. पण माऊलींनी आणि स्वामींनी तर ध्यानासाठी बसायचं स्थान कसं असावं हे 328 ते 345 या 17 अभंगांमध्ये सांगितलं. नंतर भोवतालचा परिसर, फळांनी युक्त झाडं, पक्ष्यांचा कलरव, त्यातही कोणत्या पक्ष्यांचा वावर चालेल, अगदी पावसाळ्यात सुद्धा स्वच्छ पाण्याने खळाळत वाहणारे निर्झर, इतकंच काय पण ऊन आणि वारा या सर्वांचा 346 ते 353 या 7 अभंगांमध्ये प्रथम विचार करून नंतर प्रत्यक्ष ध्यानविधी सांगितला. ते स्थान इतकं चांगलं असावं की साधकाला तिथून उठावंसं वाटून नाहीये हे स्वाभाविक आहे, पण पाखंडी व्यक्तीला सुद्धा इथे बसून ध्यान करावंसं वाटेल. इतकंच नव्हे तर एखादा कामुक माणूस तिथे आला तर त्यालाही परत फिरावंसं वाटणार नाही, असं ते स्थान असावं. हिंडणाऱ्याला सुद्धा तिथे बसावंसं वाटेल. स्वामी पुढे सांगतात की वैराग्य झोपलं म्हणजे माणूस वैराग्यापासून दूर गेला तर त्याला ते पुन्हा जागं करणारं, पुन्हा वैराग्याची ओढ निर्माण करणारं असं ते स्थान असावं. ती जागा पाहून विलासी माणसाला सुद्धा असं वाटेल की राज्य वगैरे सोडून देऊन स्वस्थपणे इथंच बसावं. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तिथे साधक असावेत, पण सामान्य जन नसावेत. कारण साधकांच्यात संवाद घडला तरी तो साधनेविषयी. सामान्य माणसांचे विषय मात्र कुठून कुठे जातील याचा भरोसा नाही, याची जाणीव स्वामींनी यातून करून दिली. एकंदरीत हे 24 अभंग म्हणजे संपूर्ण ध्यानाचा पूर्वरंग आहे असं वाटतं. वानगी दाखल अगदी 4-5 अभंग बघून आपण पुढे जाऊ. ह्याची लागी तैसे सुयोग्य बरवे, लागेल पहावे स्थान एक, मनशांतीसाठी घालिता आसन, नुठावे जेथून ऐसे वाटे. ऊनही ते जेथे सौम्य भासत आहे, मंद वारा वाहे शांतपणे, मग गूढ मठ किंवा शिवालय मानले जे होय चित्ता लागी. दोहोतील एक कोणतेही घ्यावे, तेथेची बैसावे एकांतात. ध्यानाची जागा
भोवतालचा परिसर इत्यादींचं वर्णन करून झाल्यावर आसन तयार करताना सगळ्यात वर मृगाजीनं, त्यानंतर धूतवस्त्र आणि सगळ्यात खाली दर्भासन असावं असं सांगून पुढे म्हटलं की ते आसन उंच नसावं, कारण ध्यानामध्ये काही क्रिया झाल्यास साधक त्या उंच आसनावरून घसरून पडण्याची शक्यता असते. तसंच ते अगदी भूमीलगत सपाटही नसावं, कारण त्यामुळे भूमीचे दोष साधकाला बाधू शकतात. अशा प्रकारे 11व्या श्लोकाच्या 357 ते 361 या 5 अभंगांमध्ये आसन कशाचं, कसं आणि तसंच का असावं याचं अगदी त्रुटीरहित वर्णन येतं. पाहोनी ते स्थान स्थिरावेल मन, तेथेचे आसन रचावे गा. वरी मृगाजीनं माझी धूतवस्त्र, तळवटी साग्र दर्भांकुर. सारिखे सुबद्ध असावे कोमल, की जे राहतील एक पाडे. परी जरी होय आसन ते उंच, तरी अंग साच कलंडेल. तेवी होय जरी सहजे सखल, तरी बाधतील भूमिदोष. ही सगळी पूर्वतयारी झाल्यावर ध्यानाची सुरुवात कशी करावी ते सांगताना सगळ्यात पहिलं येतं ते सद्गुरू स्मरण. अध्यात्माचा सारा प्रवास म्हणजे सद्गुरूंचा कृपा प्रसाद. त्यामुळे सद्गुरू स्मरण सहज आहे. या सद्गुरू स्मरणाने प्रत्याहार सहजपणे होतो, हे परमपूज्य शिरीषदादा यांचं मत मागच्या भागात आपण बघितलं. त्या सद्गुरू स्मरणाचं अधिक स्पष्टीकरण करताना स्वामी म्हणतात की त्याने काय घडत नाही. त्यामुळे अंतर्बाह्य सत्ववृत्तीने भरून जातं. अहमभावाची कठीणता कमी होते. सोहमभाव स्फुरू लागतो. त्याचा परिणाम म्हणून विषयांचा विसर पडतो. असं म्हणून स्वामींनी मार्मिकपणे प्रत्याहाराचा उल्लेख केलाय. प्रत्याहाराच्या या व्याख्येला पूरक अशी एक ओवी माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये रचली आहे. त्याची आठवण शिरीषदादा कवडे करून देतात. स्वामींनीही नित्याप्रमाणे तिचा अनुवाद केलाय. प्रत्याहाराचं एकत्र आकलन व्हावं म्हणून प्रथम 6व्या अध्यायातले आणि त्यानंतर 9व्या अध्यायातले स्वामींचे अभंग घेऊया. त्यामुळे अध्यायाच्या क्रमात थोडं मागे पुढे झालं तरी आपण ते स्वीकाराल याची खात्री आहे. प्रथम 2 अभंग 6व्या अध्यायातले आहेत, मग 9व्या अध्यायातले, आणि ते झाल्यावर पुन्हा आपले 6व्या अध्यायाचे विवेचन पुढे सुरू करू. घ्यावा अनुभव योगाचा संपूर्ण, करोनी स्मरण सद्गुरूचे. तेणे विषयांचा पडोनी विसर, जिरे सर्व जोर इंद्रियांचा. हे दोन्ही अभंग 6व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकावरचे 365 आणि 368 क्रमांकाचे अभंग आहेत. आता 9व्या अध्यायातले 423 आणि 424 क्रमांकाचे अभंग बघू. पहा तेथे कैसा प्रत्याहारे मग पराक्रम चांग गाजविला. विकार मात्राची लावण्या वाट, वळवली आत सर्वेंद्रिये.
सद्गुरू स्मरणामुळे विषयांचं विस्मरण झालं आणि इंद्रियांचा जोर संपला हे 6व्या अध्यायात सांगितलं. तर सद्गुरू स्मरणाने घडलेल्या प्रत्याहारामुळे सर्व विकारांची वाट लावून इंद्रिय आत वळवली गेली हे 9व्या अध्यायात स्पष्ट केलं. अशा प्रकारे इंद्रियांना शांत केल्यामुळे साधक ईश्वर प्राप्तीच्या अधिक निकट गेला. आता पुन्हा 6व्या अध्यायाकडे वळू. इंद्रियांचा जोर अंतरात शिरला की ओघानेच मन स्थिर होतं आणि ऐक्यप्राप्ती होते. म्हणून 12व्या श्लोकाच्या विवरणात स्वामी म्हणतात की हे सर्व घडेपर्यंत साधकाने सद्गुरू स्मरण करत राहावं. अंतरी रिघोन स्थिरावे ते मन, ऐसे ऐक्यपूर्ण प्राप्त होय. त्याची ऐक्यतेच्या बोधे मग तेणे, आसनी बैसणे स्वस्थ चित्ते. अशा तऱ्हेने सद्गुरू स्मरण करून स्थिरचित्त झाल्यावर मुद्रेचा प्रांत सुरू होतो. 6व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकावरच्या 377 ते 389 या अभंगांमध्ये मूळ बंध सांगितला आहे. त्यानंतर याच अध्यायाच्या 13व्या श्लोकात 390 ते 403 या अभंगांमध्ये जालंधर बंध आणि 404 ते 406 या अभंगांमध्ये उड्डियान बंध सांगितलाय. श्री स्वामींनी त्याला ओढियाणा असं म्हटलंय. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाच्या 12व्या, 13व्या आणि 14व्या श्लोकांमध्ये योगाचं काही सूचन आहे पण स्पष्टीकरण नाही. अर्थात ज्या ठिकाणी आणि ज्यावेळी गीता निर्माण झाली ते स्थान आणि ती वेळ ध्यानयोगाचं स्पष्टीकरण करण्याची नव्हती हे त्यामागचं मुख्य कारण असू शकेल. धर्माची स्थापना करण्यासाठी युगायुगात मी पुन्हा येणार आहे हे भगवंत स्वतः जाणून होते. त्यामुळे इथे भगवद्गीतेत ध्यानाचं सुतोवाच केल्यानंतर त्यावेळी उचित परिस्थितीमध्ये याचं विवरण करता येईल या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी केवळ संकेत केला असावा. त्याच भगवत तत्वाने माऊलींच्या रूपाने येऊन आपले शिल्लक कार्य भावार्थ दीपिकेच्या रचनेने पूर्ण केलं आणि माऊलींचा अवतार असणाऱ्या करुणासागर स्वामींनी लोकोद्धारासाठी 20व्या शतकातल्या समाजाला समजावं म्हणून माऊलींच्या रचनेचा अभंग ज्ञानेश्वरी हा अनुवाद केला. त्यामुळेच भगवद्गीता योग्य प्रकारे समजून घ्यायची असेल तर श्री माऊलींच्या भावार्थ दीपिकेची आणि ती नीट समजण्यासाठी स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीची किती गरज आहे हे आपल्या लक्षात येईल. अर्थात अनुवाद करताना शब्दाला शब्द असं नक्कीच नाही. स्वामींनी त्यातला भाव ओळखला आणि त्याप्रमाणे अभंगांची रचना केली. श्रीमद भगवद्गीता 700 श्लोकांची. त्यावर श्री ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका या नावाचं 9032 ओव्यांचं भाष्य आणि त्याच्यावर स्वामींच्या 16,061 अभंगांचं अभंग ज्ञानेश्वरी नावाने प्रसिद्ध असलेलं भाष्य. माऊलींनी
आपल्या ग्रंथाच्या नावातच भावार्थ हा शब्द योजलाय. त्यामुळे 700 श्लोकांच्या 9032 ओव्या कशा झाल्या हे आपल्या मनातही येत नाही. श्री स्वामींनी जरी अशा प्रकारे शब्दाने स्पष्ट केलं नसलं तरीसुद्धा स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरी या नावामुळे त्यांनी ओवीऐवजी अभंगामध्ये 16,061 अभंगांची रचना केली हे लक्षात येत. अभंग संख्या अधिक आहे म्हणजे विवेचन स्पष्टीकरण अधिक आहे हे सुद्धा समजतं. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 12, 13 आणि 14 या श्लोकांवरच्या माऊलींच्या ओव्यांबाबत श्री स्वामींनी काही वेगळा विचार केला असावा असं वाटतं. कारण श्री ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकावर 186 ते 189 अशा 4च ओव्यांमध्ये माऊलींनी या श्लोकाचं विवेचन पूर्ण केलं. त्यासाठी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये 364 ते 371 असे 8 अभंग आले. 13व्या श्लोकावर माऊलींच्या 190 पासून 219 पर्यंत ओव्या आहेत. त्यातल्या 190 ते 200 ओव्या श्री स्वामींनी 12व्या श्लोकाच्या विवरणात घेतल्या. ते आहेत 12व्या श्लोकावरचे अभंग ज्ञानेश्वरीतले 372 ते 389 अभंग. तिथे मूळ बंधाचं विवेचन आहे. भावार्थ दीपिकेतल्या 13व्या श्लोकावरच्याच 201 ते 210 या ओव्या म्हणजे अभंग ज्ञानेश्वरीतले 13व्या श्लोकावरचे 390 ते 406 हे अभंग. तिथे जालंधर आणि उड्डियान या बंधांचं विवरण आहे. अभंगांची ही अधिक संख्या स्वामींच्या मनातल्या अधिकारी भेदाचं सूचन करत असावी असं वाटतं. उदाहरणच द्यायचं तर या 6व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकावरच्या अभंगांचं घेता येईल. यानंतर 14व्या श्लोकात 407 ते 424 ओव्यांमध्ये मूळ, जालंधर आणि उड्डियान हे 3 बंध साधल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होतात याचं वर्णन आलं आहे. शेवटच्या भावार्थ दीपिकेतल्या 13व्या श्लोकावरच्याच 211 ते 219 ओव्या म्हणजे अभंग ज्ञानेश्वरीतले 14व्या श्लोकाच्या विवरणाचे 407 ते 421 हे अभंग. ओव्यांची ही विभागणी बघितल्यावर आपल्या लक्षात येईल श्री स्वामींनी जाणीवपूर्वक केलं असावं. ती जाणीव आहे समाजाच्या उद्धाराची. ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिकेच्या निर्मितीला सुमारे 800 वर्ष झाल्यानंतर श्री स्वामींनी पुन्हा एकदा 20व्या शतकातल्या मराठीत त्याचा अनुवाद केला. तो विशिष्ट हेतूनेच. एक अगदी सरळ साधा हेतू म्हणजे 12व्या शतकातली मराठी आजच्या 20व्या शतकातल्या समाजाला समजायला काहीशी अवघड. केवळ भाषेच्या बागुलबुवामुळे सामान्य लोकांचं जन्माचं हित बाजूला जाणं स्वामींना बघवलं नसावं आणि त्यांनी ती मराठीत आणली. पण इतकाच विचार स्वामींचा होता
हे तर नक्कीच नाही, कारण भाषा हे केवळ बाह्य आवरण आहे. त्या भाषेच्या आत असणारा भाव लोकांपर्यंत पोचवणं हे मुख्य काम आहे, हे स्वामी पक्क जाणून होते. त्याच विचाराने माऊलींनी 13व्या श्लोकामध्ये लिहिलेल्या 190 ते 219 या ओव्या स्वामींनी 12, 13 आणि 14 या 3 श्लोकांमध्ये विभागल्या. हे सर्व एकत्र एकाच ठिकाणी मांडलं तर समाजाला पचायला कदाचित अवघड जाईल. हे माऊलींच्या लक्षात आलं नसेल, हे तर संभवतच नाही. त्यामुळे उत्तर सापडतं ते असं की माऊलींच्या आणि स्वामींच्या समोर असणारे श्रोते. शास्त्र त्याला अधिकारी असा शब्द वापरतं. या शब्दाचा अर्थ आपण यापूर्वी बघितलाय. माऊलींच्या काळात समाजाला जे आकलन होतं ते स्वामींच्या काळात कमी झालं असलं पाहिजे. हाच अधिकारी भेद. आजकाल बंध, मुद्रा हे शब्द कानावर येतही नाहीत, मग त्यांचा अर्थ समजणं तर दूरच. म्हणून माऊलींच्या केवळ 13व्या श्लोकावरच्या ओव्या स्वामींनी अनुक्रमे 12, 13 आणि 14 या 3 श्लोकांवरच्या अभंगात विभागल्या असाव्या. अर्थात हा केवळ तर्क आहे, त्यामुळे यापेक्षा अधिक वेगळा तर्कही संभवू शकतो. सहज आणखी एक गोष्ट लक्षात आली की स्वामींनी जेव्हा अभंग ज्ञानेश्वरीची रचना केली तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांनी श्री स्वामींशी कदाचित यावर काही चर्चा केली असेल आणि आज ती उपलब्ध नसल्यामुळे अशा प्रकारचे तर्क करावे लागत असतील. अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा मूळ उद्देश असल्याने या ठिकाणी आपण थोडी तडजोड करावी असं वाटतं. ती अशी की 390 ते 406 पर्यंतच्या अभंगामधल्या मूळ, जालंधर आणि उड्डीयान या तिन्ही बंधांच्या विवेचनानंतर अभंग ज्ञानेश्वरीचा 13वा श्लोक पूर्ण होतो. तिथेच आपण या भागाची समाप्ती करून भगवद्गीतेच्या 14व्या श्लोकाची सुरुवात असलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या 407 क्रमांकाच्या अभंगापासून पुढच्या भागाला सुरुवात करू. त्यामुळे कुंडलिनी जागृतीचा विषय एकत्रितपणे आपल्याला अभ्यासता येईल. यामध्ये आपल्याला होणाऱ्या गैरसोयीविषयी मनापासून खेद व्यक्त करते. मनातल्या स्वामींवरच्या निस्सीम भक्तीमुळे आपण उदार मनाने या गोष्टीला क्षमा कराल असा विश्वास आहे.